गावी जायची खरेदी करायची होती. वीणा ते आणि ध्रुवी गेली, तोपर्यंत मी घरात तयारी करून घेतली. ठीक आहे. किती? 20. हे 20 घ्यायचे आहेत गावाला वगैरे देण्यासाठी. आपल्या घरी एक सुशा प्रशांत आणि अजून एखादा असं घेतो कोणाला पाहिजे एक्स्ट्रा नाही तर आपण एक सोया स्टिक घेऊया गाडीमध्ये खायला भेटेल. डीमार्टमधून आले आणि मग गाडी चेक करायला घेतली. बरोबर आहे, सगळं चेक केलं, ऑइल वगैरे वगैरे. आता क्लीन करायची आहे. मी आतली करणार, पप्पा बाहेरची करणार. मग ते काम होणार 15 मिनटात. मग बॅग पॅकिंग करणार. माझी पण तयारी मी दाखवते. हे सगळे कपडे काढून ठेवले, त्याला आता इस्त्री करायची आहे. हे काय कुठच्या न्यायच्या ते साड्या बघते. ही चिंचवडवरून हरतालिकेची मूर्ती आणली, 20 रुपयाला मिळाली. ही आणल्यावर आमचं सगळं सामान आणून झालं, ते आम्ही पॅक केलं आणि रूममध्ये आणून ठेवलं. नमस्कार, मी मानसी, सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आता मी चालले गावी चतुर्थीला आणि इथलं सगळं बॅग भरून झाल्यात. विणाची तयारी झाली आहे, ध्रुवीची तयारी झाली आहे आणि ती सगळी गाडीत बसली आहेत. आता मी पण निघते गाडीत बसायला आणि मग बाहेर पडल्यावर बोलते. ते दुर्गादेवीच्या मंदिरात पाया पडून आले. घरातून बाहेर पडायच्या अगोदर झाडू पोतं केलेलं आणि कचरा साठलेला तो. तू कचरा टाकून येते. रोडला डस्टबिन असतात, तिथे टाकून आले. हाय हाय कर. हां हाय कर. हाय. अरे बापरे. हां गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मम्मी कुठे? आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. तिथे नाश्ता करणार आणि मग निघणार. आणि इथला व्ह्यू असा, ते छान डोंगर आहे. हे शिरवळ, आम्ही शिरवळमध्ये थांबलेलो. आता पाऊस आहे ना, मग सगळीकडे हिरवळ असते. आम्ही नाश्त्यासाठी मेदूवडा मागवला. ह्यांनी गावी जाताना असा पहिल्यांदा ड्रेस घातलाय, नाहीतर ते फुल ड्रेसमध्ये असतात. ते मेदूवडा, सांबर आणि दही. ध्रुवी, कसा आहे नाश्ता? गरम गरम आहे ना. विनाचं झाला नाश्ता करून विना बसली. टोल नाक्यावर गाडी थांबलेली, तिथे त्यांनी मला आणि गणपतीसाठी गजरा घेतला. आम्ही एवढा प्रवास केला ना, पण आम्हाला पाऊस नाही मिळाला, ऊन आहे इथे. आणि इथे शेती आहे ऊसाची आणि ही शेती भाजीपाला केला. सो गाईस बोलो पुढे येते. चतुर्थीला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेवण काय करायचं त्याची माहिती आईने ध्रुवीला दिली. पहिल्या दिवशी मोदक, हां हळू आणि खीर. हा ड्रेस पिंपरीमध्ये घेतला आणि मोठे स्लीव्ज आहेत, गळा पण त्यावर आहे गळा आणि ह्याच्यावर प्रिंट पण छान आहे. आता आपण आलो आहे आता आपण ह्यावाल्या हॉटेलमध्ये आणि हे खूप छान आहे. प्युअर व्हेज आणि खूप छान आहे. मी इथे वांग नको. आणि 2 पिठलं बसतात. आमचं इथे जेवण आलं आहे, बाकीचं यायचं आहे अजून. ध्रुवी दाखव. हे इथे बसायला कांबळ आहे. या ताटामध्ये ना हॉटेलचं नाव दिलं आहे बघा, हॉटेल एट प्युअर व्हेज. काय काय सांगा. हां हे दही, कांदा, पिठलं, हे काय डाळ आहे, येल्लोवाली डाळ माझ्या स्टाईलमध्ये. आवडीची हे स्वीट आहे, लापसी, खीर, शेंगदाण्याची चटणी, लोणचं आणि हा मिरचीचा ठेचा. ज्वारीची भाकरी सांगितली आहे, ती दिल्यावर मग आम्ही जेवण घेतो. आणि इथे आपल्याला ना बसायला ते कांबळं घालतात. आणि इथे हे बाहेर गार्डन मुलांना खेळायसाठी. हा बाहेरून एरिया असा दिसतो. गाय आता बसली. इथे या भिंतीनं मातीने सारवलं आहे आणि इथे बदक आहे आणि बाजूला ससे.
फाउंटन, चुलीवरचं जेवण मस्तच. बेंच, स्वयंपाकघर लिहिलं आहे तिथे चुलीवरचं जेवण बनवून गरम गरम वाढतात. धान्याचं आणि कांद्याचं पोतं पण ठेवलं आहे. इथे गेल्यावर घरात गेलो असं वाटलं आणि आम्हाला तसंच हवं होतं. मुलांना आम्ही शक्यतो अशाच ठिकाणी घेऊन जातो. इथे ही गाय उभी राहिली आहे. गायच्या मागच्या साईडला हिरवागार ऊसाचा मळा, त्यामुळे खूप बरं वाटलं इथे आल्यावर. वॉचमॅनसाठी सिटिंग एरिया, इथे विना खेळायला गेलेली. त्यांचं व्हील होईपर्यंत आम्ही बाहेरच होतो सगळं बघत आणि नंतर मग आम्ही गाडीमध्ये गेलो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवलो ना ते जेवण पण एवढं छान होतं आणि ज्वारीची भाकरी, पिठलं खूप छान होतं जेवण आणि ते हॉटेल पण छान होतं. तिथे थीम पण ती छान होती. जातं होतं, पाटा होता आणि खलबत्ता होता मोठा. छान घेतलं त्यांनी ते हॉटेल, बरं वाटलं तिथे जेवल्यावर. आणि आता आम्ही निघालो. बाहेरचा एरिया बघता बघता झेंडा दिसला आणि त्याच्यानंतर घोडा दिसला, तो पण आम्ही विनाला दाखवला. रात्र झाली आहे. गगनबावडा घाटाच्या सुरुवातीला दुकान आहे, तिथे विचारलं कारण अंधार पण होता आणि धुकं पण होतं, त्यामुळे कसं जायचं हे समजत नव्हतं. आम्ही आता गगनबावडा घाटात आलो आहे आणि धुकं आहे, त्यामुळे गाडी स्लो घेतो आहे आणि पाऊस पण आहे. रोडच दिसत नाही. पडायला पाहिजे म्हणजे धुकं जाईल. धबधबे मोठे मोठे हे बघ. काय धबधबे ना, धबधबा पण आहे इथे. रात्र आहे ना, मग काय दिसणार नाही इथे. रोडला धुकं असतं ना, ते 2-3 किलोमीटरपर्यंत असतं. आता बघा धुकं नाही आहे. आता रोड पण व्यवस्थित दिसतोय आणि गाडी पण थोडं स्पीडने चालवायला मिळते. आता वाजले आहेत 8 झाले आहेत. घरी 10 वाजता आलो. बसले थोडं तिथे, कपडे काढून घेतले कारण आवरणं होती ना, मग आंघोळ करायची होती. लेट का होईना पण केली आंघोळ डोकीवरून. आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो, पण पाऊस, रोड खराब, धुकं, त्यामुळे खूप कंटाळा आलेला आणि केव्हा एकदा फ्रेश होते असं झालेलं. हा बघ, हा बघ, इथे ये, तू इथे ये. हा बघ, रात्रीचे 1 वाजलेत. आम्ही 10 वाजता घरी आलो. आंघोळ केली, डोकीवरून आंघोळ केली, आवरणं आहेत ना म्हणून, आणि जेवलो. ते जेवले. मी फक्त पोळी आणि बटाट्याची भाजी खाल्ली आणि आता झोपणार आणि उद्या मग हरताळकेची पूजा करणार. मी या ब्लॉगमध्ये दाखवली आहे हरताळकेची मूर्ती, मग त्याची इथे पूजा होणार आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.